संत काव्यामधला प्रकार दुसरा आपण पाहत आहोत, गवळण. मी सौ श्रेयसी कर्वे. कालच्या आपल्या भागामध्ये आपण बघत होतो की मुरलीचा स्वर ऐकून गोकुळातल्या गवळणींनासुद्धा कृष्णाचा वेध लागतो, ते अस्वस्थ होतात. या संदर्भातली एकनाथांची गवळण आपण पाहूया. नको वाजवू श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. एकनाथ महाराज एका गवळणीमध्ये म्हणतायत, राधे 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 मुकुंद मुरारी, वाजवितो वेणू हरी हा सावळा गिरीधारे. अशा आणि अनेक प्रकारच्या गवळणी यामध्ये आपल्याला दिसतात. रानामध्ये गाई वासरे चरायला गेलेले सगळे गोप आपापल्या शिदोऱ्या सोडून दही भात आणि इतर आणलेले सगळे पदार्थ एकत्र करून त्याचा काला करतात. कृष्ण तो काला सगळ्यांना वाटून देतो आणि सगळेजण आनंदाने भोजन करतात. कधी आपल्या पानातला घास ते कृष्णाला भरवतात. असा हा काला आणि गोपाळांचे विविध खेळ यांच्याविषयीचे तुकोबाने रचलेले एक पद ते त्यामध्ये म्हणतात. चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी, चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडी येला काला भक्ती गोपाळांची दाटी. आनंदे कवळ देती एकामुखी एक, आनंदे कवळ देती एकामुखी एक, न म्हणती सान थोर अवघी सकळीक, न म्हणती सान थोर अवघी सकळीक. मंडळी, ज्ञानेश्वर आणि इतर संतांनी जी काव्य लिहिली त्यामध्ये विराणी नावाचा एक भावमधुर असा काव्यप्रकार आहे. विराणी म्हणजे विरहिणी. प्रियकराच्या दर्शन सुखाला पारखी झालेली, पण त्यासाठी जीव झुरवणारी अशी प्रेमळ अशी प्रिया. श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेल्यानंतर सगळ्या गोपी विरहिणी होतात. त्यांना कशातच रस वाटत नाही. त्यांना जणू श्रीकृष्णाचा निधिध्यासच लागतो. त्यातल्या काही गवळणी विरह व्यथेने उन्मत्त होतात, तर काही मला कृष्ण भेटवा हो म्हणून मैत्रिणींची आळवणी करताना दिसतात. ज्ञानेश्वरांनी आपल्या एका रचनेमध्ये एका विरहिणीचे चित्र असे रेखलेले आहे की, धनु वाजे घुणघुणा, वारा वाजे ऋणऋणा, धनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणऋणा, भवतारक हा कान्हा वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमादेवीवर विठ्ठले मज ऐसे केले, बाप रखुमादेवीवर विठ्ठले मज ऐसे केले. अशी ही गोपींच्या प्रेमाची अलौकिकता. ती पाहून अनेक संतांच्या प्रतिभेला उमाळा आला आणि त्यांनी ही गवळणींची पद रचली. त्यातल्याच एका गवळणीने, संत तुकारामांच्या एका गवळणीने या ऑडिओची आपण सांगता करूया. ती तुकोबांची रचना अशी. अनंत ब्रह्मांडे उदरी बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे, हरी हा बालक नंदा घरी. पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडिये घेती, त्यासी गवळणी कडिये घेती. तुका म्हणे नटधारी. हा कसा आहे? तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा हा कृष्ण, ह्या गोपी, ही राधा यशोदा आणि त्यांच्या नातेसंबंधांवरल्या ह्या
अप्रतिम अलौकिक अशा ह्या गवळणी, त्याचा थोडासा माहिती आपल्याला या ऑडिओमधनं मी दिली आहे. जर आवडली तर जरूर शेअर करा आणि शक्य झाल्यास माझा श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम.